मुंबईतील शिवडी येथे सुरू असलेल्या सनबर्न म्युझिक फेस्टिवलमध्ये मद्यसेवनास परवानगी कशी दिली असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केलाय। मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने उघड्या जागेत हजारो लोकांच्या उपस्थितीत मद्यपानास परवानगी देणारे गंभीर असल्याचं स्पष्ट केलं। 200 पोलीस आणि 1000 मद्यधुंद लोक असतील तर कायदा व सुव्यवस्था कशी राखणार? प्रतिबंधात्मक उपाय हवेत, उपचारात्मक नाहीत। मद्यधुंद अवस्थेत लोक उघड्यावर फिरू शकत नाहीत, त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले। ही याचिका निकाली काढणार असून भविष्यात अशा कार्यक्रमांसाठी कायदा स्पष्ट केला जाईल असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय। अशा पद्धतीने मद्य परवाना देता येणार नाही असे ठाम मत न्यायालयाने व्यक्त केलंय। या दरम्यान आयोजकांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आलंय की कार्यक्रमासाठी सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत। 250 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, 500 सुरक्षा कर्मचारी, गणवेशातील व सिव्हिल पोलीस, 7 रुग्णवाहिका आणि 70 वैद्यकीय कर्मचारी तैनात आहेत। मात्र 31,000 तिकिटे विकल्या गेलेल्या या कार्यक्रमात उघड्या मैदानावर 40,000 लोकांसाठी मद्यपानाचा परवाना देण्यात आल्यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मद्यधुंद व्यक्ती कशी ओळखणार? गर्दीत अनुचित प्रकार होणार नाही याची खात्री कशी देणार? असे थेट प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले। राज्य सरकारच्या मद्य परवाना धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं न्यायालयाने अधोरेखित केलं आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, शिवडी।